सपनों को साकार करने का हौसला हो तो कोई भी मंजिल दूर नहीं होती, और इस बात को सिद्ध किया है डॉक्टर सुखदेव एम मांटे ने। एक साधारण ग्रामीण परिवार से निकलकर शिक्षा और समाज सेवा के क्षेत्र में नई ऊंचाइयां छूने वाले डॉक्टर मांटे आज हजारों विद्यार्थियों के प्रेरणा स्रोत बन चुके हैं। डॉक्टर मांटे का सफर आसान नहीं था। 2002 में राजर्षि शाहू महाविद्यालय पारध की स्थापना कर ग्रामीण छात्रों के लिए उच्च शिक्षा का द्वार खोला। आज उनके द्वारा स्थापित शैक्षणिक संस्थाओं में 5000 से अधिक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षा प्राप्त कर रहे हैं। डॉक्टर मांटे ने हमेशा समाज के लिए खुद को समर्पित किया है। आज इसीलिए उन्हें हम लोकमत ग्लोबल एक्सीलेंस अवार्ड इन एजुकेशन से सम्मानित करते हुए बहुत गर्व महसूस कर रहे हैं। प्रोफेसर सुखदेव मांटे हे प्राध्यापक सुखदेव मांटे, वाणिज्य विभाग प्रमुख JES महाविद्यालय जालना, तसेच सचिव भिलदरी बहुउद्देशीय संस्था जाफराबाद। माझा जन्म एका वारकरी कुटुंबामध्ये झाला आणि कुटुंबामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर एका विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये नोकरी मिळाली। या विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च भागत नसताना सुद्धा मी त्या ठिकाणी 10 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आपलं सुद्धा एक स्वतःचं महाविद्यालय असावं असं मनात वाटलं आणि त्या ठिकाणी आपण काम करावं या जिद्दीतून राजर्षी शाहू महाविद्यालय पारध येथे महाविद्यालयाची स्थापना केली। त्यासोबतच आणखी या महाविद्यालयाचा विस्तार सोबत असताना राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल जालना, कला वाणिज्य महाविद्यालय वाटूर या ठिकाणी सुद्धा शैक्षणिक संकुलाची स्थापना केली। खरं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना माझी अर्धांगिनी सौ रेवती मांटे हिने चांगली साथ दिली, कुटुंबाची सुद्धा चांगल्या प्रकारे साथ मिळाली आणि दिवंगत आमदार कैलासवासी वसंतरावजी काळे यांच्या प्रेरणेतून ही संस्था उभी राहिली। विद्यमान आमदार विक्रम काळे साहेब यांचं सुद्धा या संस्थेला नेहमी सहकार्य मिळतं। प्राचार्य उपप्राचार्य हरिकिशनजी मुदळा यांनी सुद्धा या कामामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। आज आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालय पारध हे ग्रामीण भागात असून सुद्धा इथे न्याक मूल्यांकन झालेलं आहे आणि याला बी दर्जा मिळालेला आहे। मराठवाड्यातलं हे दुसरं महाविद्यालय आहे बी दर्जा मिळवणारं आणि या संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा घडली पाहिजे या उद्देशातून आम्ही काम करतो आहे। सोबतच सामाजिक कामसुद्धा या जोडून आम्ही करत आहोत। या कामी आमचे सर्व कर्मचारी चांगल्या प्रकारचे योगदान देत आहे। या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि लोकमत टीमचा सुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतो। त्यांनी या पुरस्कारासाठी आमची निवड केली आणि हा पुरस्कार आम्हाला मिळाला। धन्यवाद।